शब्दांचे अर्थ समजून घेऊन वाक्य तयार करण्याची क्षमता, केवळ वाचनावर आधारित कौशल्य विकसित करणे, फक्त लेखन सराव करून भाषा शिकणे. आणि ऑप्शन डी आहे भाषेतील ध्वनी ओळखणे, विभाजन करणे आणि त्यांचा वापर समजणे. तर या ठिकाणी फक्त जर शब्दांचे अर्थ समजले तर त्याला ध्वनी जागरूकता म्हणता येणार नाही. केवळ जर वाचनावर आधारित कौशल्य विकसित झाली तर त्याला ध्वनी जागरूकता म्हणता येणार नाही. फक्त लेखन सराव करूनही ध्वनी जागरूकता होत नाही. तर ध्वनी जागरूकता म्हणजे काय, तर भाषेतील जे ध्वनी आहेत ते ओळखणे, त्या ध्वनींचं विभाजन करता येणं आणि त्यांचा वापर कुठे आणि कसा करायचा हे समजणं म्हणजेच त्याला ध्वनी जागरूकता असे आपण म्हणू शकतो. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महा-टी-ई-टी 2026 या परीक्षेच्या दृष्टिकोनातून पेडागॉजी म्हणजेच बालमानसशास्त्र या विषयाची जी प्रॅक्टिस आहे त्यासाठी आपण आज काही प्रश्न सोडवणार आहोत आणि आपण वेळ वाया न घालवता लगेचच या प्रश्नांना सुरुवात करणार आहोत. तर तुमच्या समोर हा जो पहिला प्रश्न दिसतोय, विद्यार्थी वारंवार भाषिक चुका करत असल्यास शिक्षकाने कोणती पद्धत वापरावी. भाषिक ज्या चुका आहेत त्याबद्दल या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलंय. ऑप्शन पाहूया काय आहेत. पहिला ऑप्शन आहे प्रत्येक चूक लगेच थांबवून विद्यार्थ्याला सार्वजनिकपणे दुरुस्त करावं. तर सार्वजनिकपणे विद्यार्थ्यांना दुरुस्त करावं की न करावं हे आपल्याला माहीत आहे. सर्व विद्यार्थ्यांसमोर जर एखाद्या विद्यार्थ्याला आपण काही बोललं तर त्याचा निगेटिव्ह परिणाम नकारात्मक दृष्टिकोनातून विद्यार्थ्याकडून पाहिलं जातं. तर आपण त्याला सार्वजनिकपणे दुरुस्ती करू नये, त्याला व्यवस्थित एकांतात समजावून सांगावं. बी आहे संवाद संपूर्णपणे थांबवून फक्त व्याकरणावर लक्ष देणं. फक्त व्याकरणावर लक्ष देऊन त्याच्या ज्या भाषिक चुका आहेत त्या सुधारणार आहेत का, तर नक्कीच नाही सुधारणार. ऑप्शन सी आहे अर्थपूर्ण संदर्भात अप्रत्यक्ष दुरुस्ती करून योग्य नमुना देणे. तर आपण अर्थपूर्ण संदर्भात अप्रत्यक्ष दुरुस्ती करायची. कशी दुरुस्ती करायची, अप्रत्यक्ष दुरुस्ती. ऑप्शन डी आहे चुका पूर्णपणे दुर्लक्षित करून कोणतीही प्रतिक्रिया न देणे. चुकांना पूर्णपणे दुर्लक्षित केलं, कोणतीही प्रतिक्रिया नाही दिली तर त्याच्या भाषिक चुका सुधारू शकतील का, तर नाही. तर या ठिकाणी आपला जो ऑप्शन सी आहे अर्थपूर्ण संदर्भात अप्रत्यक्ष दुरुस्ती करायची. म्हणजे जी दुरुस्ती आहे ती अप्रत्यक्षपणे त्यांच्या भाषिक चुकांमध्ये दुरुस्ती करण्यासाठी करायची आहे आणि असं जर आपण केलं तरच त्यांच्या भाषिक चुका आपण व्यवस्थित करू शकतो. म्हणजे या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी, अर्थपूर्ण संदर्भात अप्रत्यक्ष दुरुस्ती करून योग्य नमुना देणे. पुढचा प्रश्न आहे तुमच्या समोर, कार्याधारित भाषा शिक्षण मध्ये कोणता घटक सर्वात महत्त्वाचा आहे. कार्याधारित भाषा शिक्षणामध्ये कोणता घटक सर्वात महत्त्वाचा आहे. ऑप्शन ए आहे पाठ्यपुस्तकातील धडे पूर्ण करून फक्त प्रश्नोत्तरांवर लक्ष देणे. ऑप्शन बी आहे अर्थपूर्ण आणि वास्तव जीवनाशी संबंधित कार्य पूर्ण करणे. व्याकरण नियमांचे स्वतंत्रपणे सविस्तर पाठांतर करणे. ऑप्शन डी आहे फक्त परीक्षेतील अपेक्षित प्रश्नांचा सराव करणे. आपल्याला कार्याधारित भाषा शिक्षण जर विद्यार्थ्यांना द्यायचं असेल, त्याची भाषा सुधारायची असेल, भाषेमध्ये डेव्हलपमेंट करायची असेल तर काय करावं लागेल, फक्त धडे पूर्ण करून प्रश्नोत्तरांवर लक्ष देऊन चालणार आहे का, तर चालणार नाही. फक्त परीक्षेतील अपेक्षित प्रश्नांचं जर उत्तर आपण सराव केला तर तसं होऊ शकणार आहे का, तर होऊ शकणार नाही. फक्त जर आपण व्याकरण नियमांचं पालन केलं, त्यांचं पाठांतर केलं तर ते होऊ शकणार आहे का, तर होऊ शकणार नाही. तर आपल्याला काय करावं लागणार आहे, तर अर्थपूर्ण आणि वास्तव जीवनाशी त्या भाषेचा संबंध जोडून त्याचं कार्याधारित भाषा शिक्षण पूर्ण करावं लागणार आहे. म्हणजे या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी. ऑप्शन बी. पुढचा प्रश्न आहे इनपुट गृहीतकनुसार भाषा शिकण्यासाठी काय आवश्यक आहे. इनपुट गृहीतकानुसार भाषा शिकण्यासाठी काय आवश्यक आहे. पहिल्या ऑप्शनमध्ये काय लिहिलेलं आहे, तर सध्याच्या स्तरापेक्षा थोडे उच्च पण समजण्यासारखे भाषिक इनपुट मिळणे. म्हणजे त्याचा सध्याचा जो स्तर आहे विद्यार्थ्याचा त्या स्तरापेक्षा जास्त स्तराचं इनपुट त्याला देणं गरजेचं आहे. ऑप्शन बी आहे फक्त लेखन सरावावर भर देऊन
इतर कौशल्यांकडे दुर्लक्ष करणे. तर फक्त लेखन कौशल्यावर भर देऊन इतर कौशल्यांवर जर आपण दुर्लक्ष केलं तर ते शक्य होणार नाही. सर्व व्याकरण नियम आधी पाठ करून मग भाषा वापरणे. व्याकरण नियम पाठ करून भाषेचा जो काही विकास आहे तो होऊ शकत नाही. केवळ पाठांतरावर आधारित अध्ययन करणे. पाठांतर जर नुसतं करीत बसलो तर कोणत्याही प्रकारचं अध्ययन व्यवस्थित होऊ शकत नाही. तर त्याला काय करावं लागणार आहे आपल्याला? इनपुट गृहीतकानुसार भाषा शिकण्यासाठी काय करणं गरजेचं आहे? तर सध्याच्या स्तरापेक्षा थोडे उच्च स्तर समजण्यासारखे भाषिक इनपुट मिळणं गरजेचं आहे. ऑप्शन 3 आहे, आउटपुट गृहीतक काय अधोरेखित करते? आउटपुट गृहीतक काय अधोरेखित करते? विद्यार्थ्यांनी फक्त ऐकून आणि वाचूनच भाषा आत्मसात होते. ऑप्शन बी, फक्त वाचनावर लक्ष केंद्रित केल्यास सर्व कौशल्ये विकसित होतात. परीक्षा देणे हेच भाषा शिकण्याचे मुख्य साधन आहे. बोलणे आणि लेखनाच्या प्रक्रियेमुळे भाषा अधिक स्पष्ट व अचूक होते. तर आउटपुट गृहीतक काय म्हणतं? तर विद्यार्थ्यांनी फक्त ऐकून आणि फक्त वाचून भाषा आत्मसात होणार आहे का? तर नाही होणार. फक्त वाचन, या ठिकाणी फक्त जर वाचन केलं तर त्याची सर्व भाषिक कौशल्य विकसित होणार आहेत का? तर नाही होणार. परीक्षा देणे हे शिकण्याचे मुख्य साधन आहे. शिकण्याचं मुख्य साधन फक्त परीक्षा देणे हे आहे का? तर नाही आहे. तर आपल्याला ऑप्शन डी प्रमाणे करावं लागेल. बोलणे आणि लेखनाच्या प्रक्रियेमुळे आपल्याला दोन्ही प्रक्रिया कराव्या लागतील. बोलणे आणि लेखन या ज्यावेळेस दोन्ही प्रक्रिया होतील त्यावेळेसच त्याची भाषा अधिक स्पष्ट होईल आणि त्यातून त्याचा भाषा विकास होण्यास मदत होणार आहे. मग या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन डी. पुढचा प्रश्न आहे तुमच्या समोर, भाषिक प्रावीण्य मोजण्यासाठी कोणती पद्धत अधिक योग्य ठरते? भाषिक प्रावीण्य, एखाद्या विद्यार्थ्याचं भाषिक प्रावीण्य, तो भाषेमध्ये किती प्रवीण आहे हे जर आपल्याला मोजायचं असेल, याचं जर मूल्यमापन करायचं असेल तर कोणती पद्धत आहे जी आपल्याला अधिक योग्य ठरते? पहिला, पाठांतरावर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्न विचारणे. केवळ मौखिक प्रश्नोत्तरांवर अवलंबून राहणे, फक्त मौखिक प्रश्न उत्तर विचारणे. फक्त लेखी परीक्षेद्वारे ज्ञानाचे मोजमाप करणे. लेखी परीक्षा घेणे आणि त्याचं ज्ञान त्याला किती प्राप्त झालेलं आहे याचं मोजमाप करणं. ऑप्शन डी आहे, वास्तविक जीवनातील संवाद व कार्यांवर आधारित मूल्यमापन करणे. म्हणजे जे वास्तविक जीवन आहे त्याचे जे संवाद आहेत, त्यांनी केलेले जे कार्य आहे त्यावर आधारित मूल्यमापन करणं गरजेचं आहे. तर भाषिक प्रावीण्य मोजण्यासाठी पहा, आपल्याला फक्त वस्तुनिष्ठ प्रश्न विचारून चालणार नाही. फक्त मौखिक जे प्रश्न आहेत, ओरली फक्त परीक्षा घेऊन चालणार नाही. फक्त लेखी परीक्षा घेऊन सुद्धा चालणार नाही. तर काय करावं लागेल? त्याच्या वास्तविक जीवनातील जे संवाद आहे ते पाहावे लागतील आणि त्याचं जे कार्य आहे त्या कार्यावर आधारित मूल्यमापन जर आपण केलं तर भाषिक प्रावीण्य किती आहे हे आपल्याला मोजता येणार आहे. मग या प्रश्नाचं उत्तर काय? ऑप्शन डी. पुढचा प्रश्न आहे, कोड स्विचिंगचा उपयोग कधी होतो? कोड स्विचिंगचा उपयोग कधी होतो? वर्गात नेहमीच मातृभाषा वापरून दुसरी भाषा टाळणे. ऑप्शन बी, फक्त परकीय भाषेतच संवाद साधणे आणि इतर भाषा टाळणे. संकल्पना स्पष्ट करण्यासाठी मर्यादित आणि हेतुपूर्ण वापर करणे. विद्यार्थ्यांचा गोंधळ होऊ नये म्हणून सर्व भाषा बंद करणे. या ठिकाणी जर आपण सर्व भाषा बंद केल्या तर त्याचा शिक्षणावर अतिशय विपरीत परिणाम होईल. या ठिकाणी जर फक्त परकीय भाषेचाच वापर केला तरीही त्याच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होईल. आणि या ठिकाणी आपण जर फक्त मातृभाषा वापरली, बाकीच्या भाषा संपूर्णपणे जर टाळूनच टाकल्या तर त्याचाही विपरीत परिणाम विद्यार्थ्याच्या विकासावरती होणार आहे. तर मग काय करावं लागणार आहे? तर संकल्पना स्पष्ट करण्यासाठी मर्यादित परंतु हेतुपूर्ण भाषेचा आणि त्याच्या कौशल्याचा वापर करायचा आहे. तर त्या ठिकाणी त्याचा शैक्षणिक विकास अतिशय चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन सी. 7वा प्रश्न आहे, अर्थकेंद्रित अध्यापन मध्ये
कोणत्या घटकावर मुख्य भर दिला जातो? या ठिकाणी प्रश्न विचारलाय अर्थ केंद्रित अध्यापनाबाबत. अर्थ केंद्रित अध्यापन. अर्थ, संदर्भ आणि वास्तविक वापरावर आधारित शिक्षण. व्याकरण नियमांचे तपशीलवार स्पष्टीकरण आणि पाठांतर. केवळ लेखन कौशल्य विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करणे. परीक्षा केंद्रित प्रश्नांचा वारंवार सराव करणे. तर या ठिकाणी परीक्षा केंद्रित कधीही विद्यार्थी असू नये. केवळ लेखन कौशल्य हे सुद्धा चालणार नाही. व्याकरण नियमांचं तपशीलवार स्पष्टीकरण आणि पाठांतर, या ठिकाणी पाठांतर चालणार नाहीये. तर आपल्याला लागणार आहे अर्थ, त्यानंतर त्याचा संदर्भ आणि त्या गोष्टीचा वास्तविक वापर. या सगळ्यांचा जर संगम घडून आला तरच अर्थकेंद्रित अध्यापन होऊ शकतं. ऑप्शन ए हे अचूक उत्तर आहे. प्रश्न 8वा, ध्वनी जागरूकता म्हणजे काय? ध्वनी जागरूकता म्हणजे काय? ठीक आहे. शब्दांचे अर्थ समजून घेऊन वाक्य तयार करण्याची क्षमता. केवळ वाचनावर आधारित कौशल्य विकसित करणे. फक्त लेखन सराव करून भाषा शिकणे. आणि ऑप्शन डी आहे भाषेतील ध्वनी ओळखणे, विभाजन करणे आणि त्यांचा वापर समजणे. तर या ठिकाणी फक्त जर शब्दांचे अर्थ समजले तर त्याला ध्वनी जागरूकता म्हणता येणार नाही. केवळ जर वाचनावर आधारित कौशल्य विकसित झाली तर त्याला ध्वनी जागरूकता म्हणता येणार नाही. फक्त लेखन सराव करूनही ध्वनी जागरूकता होत नाही. तर ध्वनी जागरूकता म्हणजे काय? तर भाषेतील जे ध्वनी आहेत ते ओळखणे, त्या ध्वनींचं विभाजन करता येणं आणि त्यांचा वापर कुठे आणि कसा करायचा हे समजणं, म्हणजेच त्याला ध्वनी जागरूकता असे आपण म्हणू शकतो. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन डी. पुढचा प्रश्न आहे, पूर्वज्ञान सक्रिय करणे का आवश्यक आहे? विद्यार्थ्यांचं धडा शिकवण्यापूर्वी, एखादा घटक शिकवण्यापूर्वी पूर्वज्ञान सक्रिय करणं का गरजेचं आहे, का आवश्यक आहे? ऑप्शन ए, अभ्यास सुरू करण्यापूर्वी वेळ वाया घालवण्याची प्रक्रिया आहे. पूर्वज्ञान सक्रिय करणे म्हणजे अभ्यास सुरू करण्यापूर्वी वेळ वाया घालवण्याची प्रक्रिया आहे. बरं, ठीक आहे. ऑप्शन बी, नवीन माहिती समजून घेण्यासाठी आधीचे ज्ञान जोडण्यास मदत होते. ठीक आहे. फक्त परीक्षेपूर्वी पुनरावलोकन करण्यासाठी उपयोग असते. म्हणजे पूर्वज्ञान सक्रिय करणे म्हणजे फक्त परीक्षेपूर्वी पुनरावलोकन म्हणजे रिव्हिजन घेण्यासाठी उपयोगी असतं. शिक्षकाला अध्यापन सोपे करण्यासाठीच वापरले जाते. शिक्षकाला अध्यापन सोपे व्हावे म्हणून वापरले जाते. तर याचा जो उद्देश आहे पूर्वज्ञान सक्रिय करण्याचा, फक्त शिक्षकाला अध्यापन सोपं व्हावं म्हणून नाही. फक्त परीक्षेपूर्वी पुनरावलोकन फक्त रिव्हिजनसाठी नसतो आणि अभ्यास सुरू करण्यापूर्वी वेळ वाया घालवण्याची प्रक्रिया आहे. म्हणजे यातून फक्त वेळ वाया घालवण्यासाठी आपण पूर्वज्ञान सक्रिय करतो हा तर अर्थ अजिबातच अपेक्षित नाही. तर काय, पूर्वज्ञान आपण कशासाठी सक्रिय करतो? तर नवीन माहिती समजून घेण्यासाठी आधीचे ज्ञान त्यासोबत जोडावं लागतं. जर आधीचं ज्ञान असेल त्या गोष्टी संदर्भात थोडंफार, तर नवीन माहिती पटकन जोडता येते आणि व्यवस्थित समजून घेता येतं. म्हणून पूर्वज्ञान सक्रिय करणं गरजेचं आहे. ऑप्शन बी. 10वा प्रश्न आहे, वाचनपूर्व क्रियाचा मुख्य उद्देश काय आहे? वाचनपूर्व क्रिया विद्यार्थ्यांची उत्सुकता जागृत करून वाचनासाठी तयार करणे. विद्यार्थ्यांची उत्सुकता जागृत करणे आणि त्यांना वाचनासाठी तयार करणे. पाठांतर करून मजकूर लक्षात ठेवणे. केवळ शब्दार्थ शिकवण्यावर लक्ष केंद्रित करणे. लगेच प्रश्नोत्तरांचा सराव सुरू करणे. प्रश्नोत्तरांचा सराव लगेच सुरू करणे गरजेचं नाहीये. वाचन पूर्व संदर्भात आपण बोलतोय. प्रश्नोत्तर आणि त्यांचा सराव याचा काही संबंध नाहीये. केवळ शब्दार्थ शिकल्याने काही उपयोग होत नाही. पाठांतर अजिबातच करायचं नाहीये. मजकूर लक्षात ठेवणं गरजेचं नाही. तर विद्यार्थ्यांची उत्सुकता जागृत करण्यासाठी आणि त्यांना वाचनासाठी तयार करण्यासाठी जी वाचनपूर्वची प्रक्रिया आहे ही केली जाते आणि हाच तिचा उद्देश आहे. मग ऑप्शन ए हे बरोबर उत्तर असणार. 11वा प्रश्न, सहकार्यात्मक शिक्षण म्हणजे काय किंवा त्यामध्ये काय घडतं? तर विद्यार्थी पूर्णपणे स्वतंत्रपणे एकट्यानेच अध्ययन करतात.
शिक्षक सर्व माहिती देतो आणि विद्यार्थी फक्त ऐकतात. विद्यार्थी गटामध्ये एकमेकांना मदत करत शिकतात. केवळ लेखन सरावावर आधारित शिक्षण होते. केवळ लेखन सरावावर आधारित शिक्षण होऊ शकत नाही किंवा त्याला आपण सहकार्यात्मक शिक्षण असंही म्हणू शकत नाही. त्यानंतर विद्यार्थी पूर्ण स्वतंत्रपणे एकट्यानेच अध्ययन करतात. नाही, हे विद्यार्थी एकट्यानेच अध्ययन करू शकत नाही. त्याला सहकार्याची गरज असते, किंबहुना मग त्याला सहकार्यात्मक शिक्षण म्हणू शकत नाही. शिक्षक सर्व माहिती देतो आणि विद्यार्थी फक्त ऐकतात. जर विद्यार्थ्यांनी फक्त ऐकलं आणि शिक्षकाने फक्त माहिती देत बसला तर त्याला सहकार्यात्मक शिक्षण म्हणू शकत नाही. विद्यार्थी गटागटामध्ये एकमेकांना मदत करत शिकतात. विद्यार्थी काय करतात? एकमेकांना गट तयार करून मदत करतात आणि मग शिक्षण घेतात. त्यालाच आपण सहकार्यात्मक शिक्षण असं म्हणतो. ऑप्शन सी हे असणार आहे बरोबर उत्तर. पुढचा प्रश्न, भाषिक कौशल्यांचे एकत्रित अध्यापन का आवश्यक आहे? भाषिक कौशल्यांचे एकत्रित अध्यापन का आवश्यक आहे? वेगवेगळी कौशल्ये वेगवेगळी शिकवली तरच परिणामकारक ठरते. फलक लेखनावर भर दिल्यास इतर कौशल्ये आपोआप विकसित होतात. फक्त फलक लेखनावर जर भर दिलं तर इतर कौशल्ये कशी काय विकसित होतील? परीक्षा सोपी करण्यासाठी ही पद्धत वापरली जाते? अजिबात नाही. परीक्षा सोपी करण्यासाठी ही पद्धत वापरली जात नाही. वास्तविक जीवनात ऐकणे, बोलणे, वाचन, लेखन एकत्र वापरले जातात. तर या ठिकाणी हे बरोबर आहे. आपलं जे वास्तविक जीवन आहे त्यामध्ये ऐकणे, बोलणे, वाचन, लेखन या सर्व क्रिया एकत्र किंवा एकमेकाशी संबंधित असतात आणि त्या वापरल्या जातात एकत्रित. म्हणून या ठिकाणी भाषिक कौशल्यांचं एकत्रीकरण करून अध्यापन करणं गरजेचं आहे. ठीक आहे, मग या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे ऑप्शन डी. स्वमूल्यमापन विद्यार्थ्यांसाठी कसे उपयुक्त ठरते? स्वयंमूल्यमापन जे असतं ते विद्यार्थ्यांना कशासाठी उपयोगाचं आहे? तर विद्यार्थ्यांच्या वेळेचा अपव्यय होतो आणि त्याचा उपयोग नसतो. विद्यार्थ्यांच्या वेळेचा अपव्यय होतो, वेळ वाया जातो. ठीक आहे, मूल्यमापनाने, स्वयंमूल्यमापनाने वेळ वाया जात नसतो. विद्यार्थी स्वतःची प्रगती ओळखून सुधारणा करू शकतात. फक्त शिक्षकासाठीच उपयुक्त असते. शिक्षकासाठी उपयोग असतं का? तर नाही. फक्त परीक्षेपूर्वी याचा वापर केला जातो तर नाही. तर या ठिकाणी स्वयंमूल्यमापन विद्यार्थ्यांनी स्वतःची प्रगती ओळखून त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी वापरले जातात. 14वा प्रश्न आहे, प्रेरणा वाढवण्यासाठी शिक्षकाने काय करावे? तर विद्यार्थ्यांमध्ये जी प्रेरणा आहे, शिकण्याची प्रेरणा ही वाढवण्यासाठी शिक्षकाने काय करावे? रोचक, अर्थपूर्ण आणि विद्यार्थी केंद्रित उपक्रम देणे. कठोर शिक्षा देऊन विद्यार्थ्यांना भाग पाडणे. फक्त परीक्षेच्या निकालावर भर देणे. विद्यार्थ्यांच्या चुका सतत दाखवणे. प्रेरणा जर विद्यार्थ्यांमध्ये वाढवायची असेल तर सतत चुका दाखवून चालणार नाही. विद्यार्थी त्यामुळे शिकणार नाहीत. फक्त परीक्षेच्या निकालावर जर भर दिला तर विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक विकास होऊ शकत नाही. कठोर शिक्षा देऊ शकत नाही किंवा कोणतीही शिक्षा देऊ शकत नाही. तर प्रेरणा वाढवण्यासाठी रोचक, अर्थपूर्ण आणि विद्यार्थी केंद्रित उपक्रम देणं गरजेचं आहे. यामुळे विद्यार्थ्यांना त्यामध्ये आनंद येईल आणि शिक्षण घेण्यासाठी त्यांना प्रेरणा निर्माण होईल. प्रश्न 15वा आहे, भिन्नीकृत अध्यापन म्हणजे काय? तर सर्व विद्यार्थ्यांना एकाच पद्धतीने समान अध्यापन करणं. फक्त हुशार विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रित करणे. विद्यार्थ्यांच्या गरजा, स्तर आणि शैलीनुसार विविध पद्धती वापरणे. फक्त कमजोर विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वर्ग घेणे. ठीक आहे, तर यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना जर एकाच पद्धतीने शिकवलं जाऊ शकत नाही. फक्त हुशार विद्यार्थ्यांवर जर लक्ष केंद्रित केलं तर जे कमजोर विद्यार्थी आहेत ते अभ्यासातून मागे पडतील. तर या ठिकाणी भिन्नीकृत अध्यापन याचा अर्थ होतो प्रत्येक विद्यार्थ्यांच्या गरजा, प्रत्येक विद्यार्थ्याचा वेगळा स्तर आणि प्रत्येक वेगवेगळ्या अध्यापनासाठी वेगवेगळी शैली
यानुसार आपण जर विविध पद्धतीने अध्यापन केलं तर त्याला भिन्नीकृत अध्यापन असं म्हटलं जातं. ठीक आहे. तर याप्रमाणे आपण ह्या व्हिडिओमध्ये पेडागॉजी त्यालाच आपण बालमानसशास्त्र म्हणतो या संदर्भात काही प्रश्नांचा अभ्यास केला. मित्रांनो, अशाच प्रकारे आपण यापुढेही बालमानसशास्त्र म्हणजेच पेडागॉजी महा-टी-टी 2026 या परीक्षेसाठी अभ्यास करत राहणार आहोत. या अशाच व्हिडिओंना पुन्हा पुन्हा पाहण्यासाठी आणि तुमच्या अभ्यासाची तयारी करण्यासाठी व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया. धन्यवाद.